जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी राधानगरी तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी ऑनलाईन खत बुकिंग प्रणालीची प्रत्यक्ष पाहणी, तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची तपासणी, तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला। तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने राधानगरी धरणाची पाहणी केली। जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी राधानगरी तालुक्याचा दौरा केला। त्यांनी तालुक्यातील शेती सेवा केंद्राला भेट देऊन केंद्र शासनाच्या फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अंतर्गत सुरू असलेल्या ऑनलाईन खत बुकिंग प्रणालीची प्रत्यक्ष माहिती घेतली। शेतकऱ्यांना खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि वेळेवर खत उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रणालीची त्यांनी तपासणी केली। खत बुकिंग प्रक्रिया, नोंदणी व्यवस्था तसंच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या। त्यानंतर त्यांनी राधानगरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामस्थळी भेट देऊन कामांची पाहणी केली। इमारतीचं बांधकाम निर्धारित आराखड्यानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक बाबींवरही त्यांनी भर दिला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला। महसूल, पंचायत समिती, कृषी, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा तसंच इतर शासकीय विभागांच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणं याबाबत माहिती घेतली। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या। मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी धरण परिसराचीही पाहणी केली। धरणातील पाणी साठा, सुरक्षा व्यवस्था, पूर स्थिती उद्भवल्यास करायच्या उपाययोजना तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी याबाबत त्यांनी माहिती घेतली। अतिवृष्टी, पूर, दरडी कोसळणं यांसारख्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्क राहून आवश्यक ती पूर्व तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। दौऱ्यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांच्यासह महसूल विभाग, पंचायत समिती तसंच विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।